नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ग्रेव्ही मटण। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ग्रेव्ही मटण बघणार आहोत। चला तर ते कसे बनवायचे ते आपण बघू। इथे अर्धा किलो मटण घेतलेला आहे। हे मटण मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। यामध्ये आपल्याला आता काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे 1 चम्मच घरगुती काळा मसाला, 1 चम्मच काश्मीरी तिखट कलरसाठी, 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला। आपल्याला यामध्ये 2 ते 3 चम्मच दही घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे। यामध्ये आपण 2 ते 3 चम्मच तेल सुद्धा घालून घेऊ। आणि चवीपुरते मीठ। आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे छान सर्व मटणला लागेल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। यावर झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी अर्धा ते 1 तास ठेवून द्यायचे आहे। आपलं मटण मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण मसाले तयार करून घेऊ। त्यासाठी मी कढईमध्ये 1 चम्मच तेल घालून घेत आहे। इथे तेल छान गरम झाले आहे। आपण यामध्ये कांदा भाजून घेऊ। आपल्याला कांदा छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे मी 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे असे मोठ्या साईजमध्ये कट करून घेतले आहे। आपण याला आता छान भाजून घेऊ। आता कांदा छान भाजत आलेला आहे। यामध्ये मी थोडासा तीळ आणि थोडासा खोबरा किस घालून घेत आहे। याला सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। आपले सर्व साहित्य छान भाजलेले आहे। आपण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। आपला कांदा आता छान भाजलेला आहे। आपण आता काही खडे मसाले भाजून घेऊ। 2 मसाला वेलची, 1 स्टार फूल, जायफळ, दालचिनी, 2 लवंग विलायची आणि धने, थोडीशी खसखस। सर्व साहित्य आपण भाजून घेऊ छान। आपलं सर्व साहित्य आता छान भाजलेलं आहे। आपण आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। मटण बनवण्यासाठी आपल्याला मसाले तयार करून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी ते सर्वात अगोदर लसूण, आलं आणि कोथिंबीरचा पेस्ट तयार करून घेणार आहे। आपला लसूण आल्याचा पेस्ट तयार झालेला आहे। आता आपण खडे मसाले आणि कांद्याचा पेस्ट सुद्धा तयार करून घेऊ। आपले मसाले तयार झालेले आहेत आणि आपलं मटण सुद्धा मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण मटण करी बनवण्यास सुरुवात करू। त्यासाठी मी कुकरमध्ये तेल घालून घेत आहे। तेल छान गरम झालेले आहे। आपण यामध्ये तमालपत्री, दालचिनी आणि मिरे घालून घेऊ। त्यानंतर आपल्याला 1 ते 2 चम्मच यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायचं आहे। आपण याला छान शिजवून घेऊ। यामध्येच आपल्याला कांदा आणि खडे मसाल्याचा सुद्धा पेस्ट घालून घ्यायचा आहे। दोन्ही मसाले छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। आपला मसाला इथे छान शिजत आलेला आहे। छान तेल सुद्धा सुटलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला छान मटणसाठी मसाला शिजवून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊ। 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट, 1 चम्मच घरगुती काळा मसाला, अर्धा चम्मच हळद, धनिया पावडर 1 चम्मच आणि गरम मसाला 1 चम्मच।
मसाले छान आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. इथे आपले मसाले छान शिजलेले आहे. आता आपण यामध्ये मटण घालून घेऊ. मटण घालून सुद्धा आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे. सगळीकडून मटणला मसाला लागेल अशा प्रकारे. यावर आपल्याला झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यायचे आहे. आपण या झाकणीवर थोडे पाणी घालून घेऊ. वाफेमधले सगळे पाणी म्हणजे मटणमध्ये उतरलं जाईल. गरम झालेले पाणी आपल्याला मटणमध्ये ओतून घ्यायचे आहे. मी यामध्ये आणखी थोडे गरम पाणी घालून घेणार आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे. मीठ आपल्याला थोडेसेच घालायचे आहे कारण आपण मगाशी पण मीठ घातले आहे. आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि कुकरचे झाकण लावून आपण याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा थंड झालेला आहे. आता आपण कुकरचे झाकण उघडून मटण बघू. अशा प्रकारे मटण आपल्या इथे छान शिजलेलं आहे. पूर्ण मटण आपलं छान शिजलेलं आहे. आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि थोडासा गरम मसाला. अशा प्रकारे आपलं मस्त ग्रेव्ही मटण इथे तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.